ज्यांच्या हक्कांचा आवाज वर्षानुवर्षे दाबला गेला त्यांच्यासाठी आता आवाज नाही तर संघटित लढा उभा राहतोय। आदिम समाजाच्या न्यायासाठी अखिल भारतीय आदिम महासंघाचा महाराष्ट्रात निर्णायक एल्गार। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या संवेदना परिषद आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत संघटन बळकटीकरणाचा निर्धार करण्यात आला। आदिवासी समाजाच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी लढा अधिक बळकट करण्याचा निर्धार। छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय आदिम महासंघाच्या वतीने संवेदना परिषद आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत उत्साहात संपन्न झाली। 12 ऑगस्ट रोजी सुभेदार गेस्ट हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा मंगल भोसले राष्ट्रीय कोषाध्यक्ष होते। प्रमुख उपस्थितीत मा बबन गोरामण राष्ट्रीय संघटन महासचिव, प्रदेश प्रभारी मा सुदर्शन शिंदे, पश्चिम विभाग प्रमुख मा रमेश शिंदे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीतील महत्त्वाची घोषणा म्हणजे ॲडव्होकेट सुरेश काळे यांची अखिल भारतीय आदिम महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती। पारधी समाजासह 70 पेक्षा अधिक आदिम जमातींच्या न्याय, हक्क, अधिकार आणि सामाजिक सन्मानासाठी महासंघ देशातील 18 राज्यांमध्ये कार्यरत आहे। अन्याय, अत्याचार, जातीय भेदभाव आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात संघटितपणे आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। दरम्यान उज्जैन येथे होणाऱ्या 9व्या राष्ट्रीय कार्यकारिणी परिषद तथा महासभेच्या पार्श्वभूमीवर आगामी संघटनात्मक नियोजनावरही चर्चा झाली। संघटन बळकट करण्यासोबतच समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नव्या जबाबदाऱ्या आणि कार्ययोजना निश्चित करण्यात आल्या। संघटन, शिक्षण, स्वाभिमान आणि विकास याच दिशेने आदिम महासंघाचा संघर्ष आता अधिक वेगाने पुढे जाणार आहे। उपस्थित झाले आमचे पन्नालालजी मारवे झाले आणि सर्व या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात पारधी समाज इथं जमलेला आहे। धन्यवाद। आज बैठक घेण्यात आली, काय नियोजन करणं, काय बैठकीमध्ये ठराव घेण्यात आले? थोडं जोरात बोला सर। आज अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये विशेष करून पारधी समाजाच्या विविध पोटजाती आणि पारधी समाजांच्या संलग्नित सर्व जाती यांच्यामुळे महाराष्ट्रातील अखिल भारतीय आदिम महासंघ म्हणून ही राष्ट्रीय संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून पुऱ्या भारतामध्ये पारधी, वाघरी, बावरी, बावरिया, बेरिया, पितोलू, नकोलू, कुडीकर, नुरीगुरा, नीलशिकारी, हरणशिकारी, बोरी, बोरिया, मोगिया, चित्तोडिया अशा प्रकारच्या विविध जातीचे हे अखिल भारतीय आदिम महासंघ म्हणून ही शिकारी जमात आहे। आणि ते 1871च्या गुन्हेगारीचा जे कायदा अंग्रेजांनी लावला होता त्या कालखंडातून हे सर्व जाती अलग अलग नावांनी, अलग अलग कल्चरनी विभागल्या गेल्या, परंतु यांची संस्कृती, परंपरा, कल्चर एकच असल्यामुळे या समाजातील अखिल भारतीय आदिम महासंघ हे 18 राज्यामध्ये ही संघटना आहे आणि या संघटनेचं पूर्ण विस्तार पुऱ्या भारतभर निर्माण झालेला आहे। म्हणूनच या अखिल भारतीय आदिम महासंघाची जी 30 आणि 31 ऑगस्टला मुक्ती दिवसच्या अनुषंगाने उज्जैन मध्य प्रदेशमध्ये हिची महासभेचं आयोजन केलेलं आहे। 2 दिवसीय महासंमेलन होणार आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय आदिम महासंघाची राष्ट्रीय प्रदेश कार्यकारिणी आणि याचा विस्तार होण्याच्या दृष्टीने ही आजची बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधव आलेले आहेत आणि या बैठकीमध्ये आम्ही आता मूळ मुद्द्यावर पारधी समाजावर होणारे अन्य अत्याचार, पारधी समाजाच्या नावावर होणारे शोषण, पारधी समाजावर खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस प्रशासन आणि पारधी समाजावर महाराष्ट्र शासनाने दिलेले आश्वासन यांची पूर्तता करून न्याय, हक्क, अधिकार, सामाजिक सन्मान मिळवण्यासाठी आम्ही या अखिल भारतीय आदिम महासंघाचं निर्माण केलेलं आहे आणि याचीच आज महाराष्ट्र राज्यामध्ये अखिल भारतीय आदिम महासंघाची प्रदेश कार्यकारिणी आणि त्यांचा विस्तार आम्ही आज इथं होणार आहे। आदिम महासंघाकडून जे पारधी समाज आहेत त्यांचे गायरान जमिनी आहेत त्यांच्यावर काही दिवसापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात मोठं उपोषण झालं, त्याच्या संदर्भात काही ठराव घेतला का? आम्ही आमचे कार्यकर्ते जयनारायणजी, पंढरी, केशव, अग्नेशजी, गौरलालजी या सर्व लोक मिळून पारधी समाजाच्या लोकांनी 45 दिवस इथं उपोषण केलं होतं। पण त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे
याचं प्रकरण आम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आयोगाकडे हे प्रकरण नेलं होतं. तिथं त्यांची सुद्धा सुनावणी झाली, परंतु सुनावणीचा निकाल आतापर्यंत बंदस्त ठेवण्यात आला. या लोकांना गायरान जमिनी सोडवण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली, फक्त नोटिसांचं स्थगिती देण्यात आली, पण त्याचा आजपर्यंत निर्णय झालेला नाही. पुढची भूमिका काय असेल आदिम महासंघाची? अखिल भारतीय आदिम महासंघ आम्ही आज संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी गठीत करणार आहे आणि या कार्यकारिणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याने आम्ही अध्यक्ष पूर्ण कमिटी गठीत करू आणि यानंतर या महाराष्ट्र शासनामध्ये जे एक मोठं जन आंदोलन उभं करण्याची आमची पूर्ण मागणी बनवलेली आहे. म्हणूनच आमचे हे सर्व उभी केलेले आहे. शेवटचा प्रश्न आहे सर, समाजातील बांधवांना तुम्ही काय आवाहन करणार आदिम संघाचे? मी सर्व भारतीय समाज बांधव आणि सर्व समाजांच्या पोट जाती त्यांना मी आवाहन करत आहे की आता नाही तर केव्हाच नाही, तुम जागो समाज जागेगा. जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक निश्चय दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जोपर्यंत शिकणार नाही, जोपर्यंत संघटित होणार नाही, तोपर्यंत संघर्ष करणार नाही. याच्यासाठी आमचे जे म्हणजे मुलं शिक्षित मुलं आहेत आणि जे आमचे नोकरदार लोक आहेत त्या सर्व लोकांना आम्ही सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्याचं आमचं मानस बनवलेलं आहे.